बाजार समितीमधील भाजीपाल्याचे प्रति किलोचे दर नवीन लसूण फेब्रुवारीमध्ये मार्केटमध्ये दाखल होईपर्यंत लसणाची तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त होतीये। लसणाबरोबरच शेवग्याच्या शेंगांचाही तुटवडा निर्माण झाला आहे। सध्या बाजारामध्ये शेवग्याची एक शेंग 20 ते 25 रुपयांना विकली जाते। भाजीपाल्याच्या किमतीवरती मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतोय। भाजीपाल्याचे दर कडाडलेले आहेत। आपण बाजारात जर पाहायला गेला तर बाजार भाव जे स्वस्त झालेले आहेत। पाचच्या आठवड्यात आपण पाहायला गेलं तर एकंदरीत शेवग्याच्या शेंगाचे 450 ते 500 रुपये प्रति केजी होते आणि लसणाची जी आता लसणाचे दर आहे ते 350 ते 400 रुपये प्रति केजी झालेले आहेत। परंतु ज्या हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत त्या स्वस्त झाल्यात। आपण जाणून घेऊया टमाटर रेट किती आहे। 120 का 2.5 किलो सेट और ये वाला है मीडियम वाला है 100 रुपये 2.5 किलो, 40 रुपये किलो, ये 50 रुपये किलो और नींबू है 3 रुपये से आएगा एक पीस। टमाटर जे आहे 30 ते 40 रुपये प्रति किलो झालेले आहेत आणि एकंदरीत आपण लसणाची किंमत जाणून घ्या। सर कैसे कापूस करना चाहिए, लसूण कैसा केजी 300, 320, 340, 280 है, 260 तक है मीडियम बाजार। और अदरक कैसे 40, 50, 60 तक है बाजार। मतलब 3 रेट में जैसा माल है उस हिसाब से क्वालिटी उसका है, उस हिसाब से उसका रेट है। अगले महीने में नया तक माल आएगा लहसुन का तो बाजार कम हो जाएगा। दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर हिरव्या पालेभाज्या आहेत। ये कैसा है, बैंगन कैसा है? बैंगन 40 रुपये किलो, गोभी भी 40। बाकी ये जो कैसा केजी 60 रुपये किलो, 40 रुपये किलो, 40 रुपये किलो, करेला भी 40 रुपये किलो और ये भेंडी कैसा है? भिंडी 50 रुपये किलो। तो एकदमच आपण पाहायला गेलं तर भाज्यांचे रेट जे आहेत एकदमच कमी झालेले आहेत। 40 रुपये केजी, 50 रुपये केजी प्रति केजी झालेलं आहे। मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि आता गृहिणीसाठी जे आहे ही आनंदाची बातमी की हिरव्या पालेभाज्यांच्या रेट जे आहेत कमी झालेले आहेत। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।